तर गडाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून आपल्याला कसं वाटलं? खूप दुर्दैव वाटतंय डायरेक्ट. कारण राजधानी असताना महाराजांनी एवढं स्वराज्य निर्माण केलंय आणि आपण तिला आज जपू नाही शकलोय ना. तर म्हणतात की आम्ही एवढी निधी दिली, तेवढी निधी दिली. ती प्रॅक्टिकलमध्ये अनुभव आली तर त्या निधीचा फायदा असतो ना. तर फक्त ती कागदपत्रांना काय फायदा? आज वाटत नाही की ते हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला आज जो रायगड आहे तो आज आहे म्हणून अक्षर. राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला रायगड दर्शन हे फलक माणगाव पासून 3 किलोमीटर अंतरावरती येल्वे रेस्टॉरंटच्या समोर लावलेले आहे. तिथे थांबलो आहोत. येथून आपण पाहिलं तर रायगड किल्ल्यावरती जी रोषणाई केलेली आहे ती रोषणाई येथून दिसते, ती पाहता येते. रायगड किल्ल्यावरती गेलेले काही पर्यटक आता इथे रायगड दर्शन जे फलक लावलेलं आहे तिथे थांबलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आज रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि ते आता पुन्हा इथे रायगड दर्शन जे बोर्ड लावलेलं आहे तिथून जी रोषणाई किल्ल्यावरतीची दिसते माणगावमधून ते पाहण्यासाठी थांबलेले आहेत. नमस्कार, आपण कुठून आलेला आहात आणि रायगड दर्शन करण्यासाठी पहिल्यांदाच आलात का? हो, पहिल्यांदाच आलोय आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलोय आणि पहिल्यांदाच आलोय मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये. काय तुम्हाला वाटलं रायगडवरती ज्या वेळेला तुम्ही गेलात तेव्हा? की जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जी कला आहे ना ती खूप भारी होती. खूप म्हणजे आज ते जी कला बघितली ना तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलंय की त्याच्या त्या काळी काहीच नसताना त्याने एवढं भारी स्वराज्य निर्माण केलंय आणि एका काळी ती अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राची राजधानी होती. आज फक्त आपलं काम आहे फक्त सगळे मिळून थोडंफार जपायचं सगळं, बस एवढंच विनंती कधी सगळ्यांना. आला होता तुम्ही रायगड किल्ल्यावरती? आम्ही आलो होतो काल. काल आला होता? हो, काल आलो. चालत गेलात वरती गडावर? हो, चालतच गेलो होतो. कारण पहिली तुमचा इच्छा होती मनात की पहिल्यांदा जेव्हा जाऊ तेव्हा पैपच जाऊ. ते हा काय अनुभव पण कसा होता तुमचा गडावर? खूप छान होता. फक्त एवढंच होतं की जे हिरोजी इंदुलकरांनी जे किल्ल्याचे बांधकाम जे डिझाईन केलेले ना एकदम भारी. त्यांना आज खरं मानाचा मुजरा त्यांना खरं मानलंय. आणि एवढं सगळं त्यांनी एवढं भारी डिझाईन केल्यानंतर मी फक्त एका दगडावर त्यांचं नाव मागितलंय. ते पण खूप म्हणजे त्या काळी त्यांच्याबद्दल निष्ठा आहे ते आपण आज साक्षरच्या प्रॅक्टिकलमध्ये करू शकतो. आणि जेव्हा मी समाधी पुढे गेलो ना तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आज रायगडवरती रोषणाई करण्यात आलेली आहे. हम्म. एकीकडे ज्या वेळेला उत्सव असतात त्यावेळेला किल्ल्यावरती रोषणाई करण्यात येते, पण सध्या पाहिलं तर गडाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून आपल्याला कसं वाटलं? खूप दुर्दैव वाटतंय डायरेक्ट. कारण राजधानी असताना महाराजांनी एवढं स्वराज्य निर्माण केलंय आणि आपण तिला आज जपू नाही शकलोय ना. त्याचं खूप वाईट वाटतंय. खूप लगे अति डायरेक्ट म्हणजे आज वाटत नाही की ते हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला आज जो रायगड आहे तो आज आहे म्हणून अक्षरशः म्हणजे ते आपलं काम आहे जपायचं. खूप खूप वाईट व्यवस्था डायरेक्ट प्लॅस्टिक वगैरे तिथे टाकू नये वगैरे सगळं हे जपायचं काम आहे आणि सरकारनं पण थोडंफार त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे फक्त, बस बाकी काहीच नाही. एवढंच म्हणायचं आहे मला. कारण ते फक्त म्हणतात की आम्ही एवढी निधी दिली, तेवढी निधी दिली. ती प्रॅक्टिकलमध्ये अनुभव आली तर त्या निधीचा फायदा असतो ना. तर फक्त ते कागदपत्रांना काय फायदा की आम्ही एवढी दिली, तेवढी दिली. तिथं प्रॅक्टिकलमध्ये अनुभव झाला तर मग ते वाटन की यार खरं निधी दिली. आणि सरकारकडून कधी हे नसन होत तर त्यांना सांगून द्या. शिवप्रेमी खूप भरपूर आहे की ती त्यांचे थोड्या पैशांना जमा करून ते बांधू शकतो. तेवढं आमची कॅपॅसिटी आहे सगळ्या शिवभक्तांमध्ये. कारण आज जेवढं शिवभक्तांचं प्रेम आहे ना अक्षरशः डोळे बावरले. असं पाय ठेवायला जागा नव्हती आम्हाला अख्ख्या रायगडमध्ये. आम्ही तरी राज्याभिषेक सोहळा सोडून खाली उतरलो, फक्त पाय ठेवायला जागा नसते. खूप खूप प्रेम आहे रायगड बद्दल, खूप डायरेक्ट अति डायरेक्ट. रायगड किल्ल्याची रोषणाई दिसते तर ती रोषणाई पाहून आपल्याला कसं वाटतं? आज पाहिजे होतं की लाईफ टाईम पाहिजे, तर डेली पाहिजे की उगाच फक्त सण आला म्हणून राजे करायचा अर्थ नाही ना. ती 365 दिवस आपल्या मनात पाहिजे आणि ती 365 दिवस तिथं रोषणी पाहिजे. कारण ती राजधानी एका टायमाला तिथून सगळं महाराष्ट्र ऑपरेट केलेलं आहे महाराजांनी. आणि तो एकमेव असा किल्ला आहे तिथून सगळे किल्ले दिसतात महाराजांना. खूप म्हणजे ती फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की तेवढं फक्त 365 दिवस डेली चालू राहू द्या. काहीच फरक नाही पडत. इकडं लोक भरपूर काही करतात, आकडे वगैरे टाकतात. तेवढं थोडंफार असल्याने काय होणार आहे बरं सरकारला. तर हे होते आपल्यासोबत एक पर्यटक जे रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. रायगड किल्ला पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी आज प्रत्यक्ष तिथे गेल्यावरती त्यांना काय अनुभव आले ते त्यांनी सांगितले. आणि ही जी विद्युत रोषणाई आहे ही एका दिवसापुरती न ठेवता ही विद्युत रोषणाई जर तुम्ही कायम ठेवलीत तर अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल. आणि त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलं की रायगड किल्ल्यावरची जी परिस्थिती आहे सध्याची ती परिस्थिती अतिशय वाईट आहे. रायगड किल्ल्यावरती ज्या सुविधा आहेत त्या सुविधा खूप कमी आहेत. याकडे सरकारने आणि प्रशासनाने लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे.